त्यांना सांगितलं की आरक्षण जाणार आहे, त्यांना सांगितलं की आता तुम्हाला वाद आहे। ही गोष्ट देखील आपण पहिल्यांदा लक्षामध्ये घ्या। लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला। आमच्या मागासवर्गीयांना सांगितलं संविधान बदलणार आहे ते। काल अजित पवार यांची जनसन्मान रॅली यात्रेचं नियोजन करण्यात आलं होतं। या रॅलीमध्ये विशेष आकर्षित म्हणजे दादांचा पिंक कलर होता। त्यानंतर झालं असं की अजित पवार हे सभा घेण्यासाठी रवाना झाले। सभेच्या ठिकाणी पोहोचताच जशी पाहिजे तशी जनता नव्हती। दादाला वाटलं की आपण या सभेचं लाडकी बहीण योजना नाव ठेवल्याने महिला जास्त येईल, पण तसं काही झालंच नाही। सगळं उलटच झालं। महिलांनी सभा चालू होताच घरचा रस्ता धरला। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात ही सभा झाली होती। दादा महिलांना म्हणाले की लाडकी बहीण योजना ही तुम्हाला 5 वर्षापर्यंत लाभ मिळेल। जर तुम्ही माझ्या सोबत राहिले तर मी तुम्हाला वचन देतो की 5 वर्ष या योजनेचा तुम्हाला लाभ भेटेल, असं दादा म्हणाले। त्यानंतर दादा असं म्हणताच काही महिलांनी सभेतून काढता पाय घेतला। तर या महिलांना दादा असे म्हणल्याने काय वाटले काय माहिती, तर थेट महिलांनी सभेतून काढता पाय घेतला आणि निघून गेल्या। आणि दादा म्हणाले कमीत कमी बसू नका पण मला आशीर्वाद द्या। तरी सुद्धा या महिला थांबल्या नाही आणि दादाला काही आशीर्वाद दिलेला नाही। नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला। आमच्या मागासवर्गीयांना सांगितलं संविधान बदलणार आहे ते। त्यांना सांगितलं की आरक्षण जाणार आहे, त्यांना सांगितलं की आता तुम्हाला तुमचं काही नवीन व्हिडिओ पाहत राहण्यासाठी जर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।